नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवूया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घेतला आहे आणि हा रवा आता मिक्सरला फिरवून अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे। तर पहा, अगदी बारीक पावडर झाली याची। ही तयार पावडर आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर यामध्ये पण पुढचं साहित्य घालू। आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। यानंतर यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग येईल। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आता मी साखर घातली आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, रवा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। सगळी पिठं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये दही घालायचं आहे। तर इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे। हा अर्धा कप मेजरिंग कप आहे। तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर 1 वाटी रवा घेतला असेल तर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि इथे आता 1 कप मी पाणी घेतलं आहे। इथे आपल्याला एकत्र साधारण 1.5 कप पाणी लागणार आहे। तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर 1 कप पाणी घातल्यानंतर हे पहा असं आहे, अजूनही घट्ट आहे। तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे, यातलं अर्धं घातलं। तर आतापर्यंत यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलं आहे। मिक्स करून घेऊया आणि स्मूथ असं याचं पीठ तयार करून घेऊया। तर हे पीठ आता तयार आहे। तर यापासून आपण आज मैसूर मसाला डोसा बनवणार आहोत। इन्स्टंट असा हा डोसा तयार होतो। आता यावरती झाकण ठेवूया आणि आपण मैसूर मसाला डोस्याची जी भाजी किंवा मसाला तयार करूया। तर यासाठी एक कढई गॅसवरती गरम करत ठेवली आहे। यामध्ये तेल घालायचं आहे। 1 चमचा तेल घातलं आणि 1 चमचा आता यामध्ये बटर घालायचं आहे। बटर इथे मेल्ट झालं आहे। आता यामध्ये लसूण घालायचे। 4 ते 5 पाकळ्या लसूण इथे मी किसून यामध्ये घातला आहे। यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे। याबरोबरच इथे मी 1 शिमला मिरची बारीक चिरून यामध्ये घातली। आता कांदा आणि शिमला मिरची आपण परतून घेऊया। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे। हे सगळं आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि हे परतून घेते। तर इथे पाहू शकता सगळ्या भाज्या छान सॉफ्ट झाल्यात। आता यामध्ये मसाले घालूया। तर 1 चमचा इथे पावभाजी मसाला घालायचा आहे। यानंतर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, यामुळे रंग छान येईल। 1 चमचा धने जिरे पूड घातली। मिक्स करून घेऊया। सगळे मसाले भाज्यांबरोबर परतून घ्यायचे आहेत। आता मॅशरनी हे आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। तर या भाजीला पावभाजीची टेस्ट येते। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे पहा 3 चमचे मी पाणी यामध्ये घालते। ही भाजी आपण डोस्यावरती पसरवणार आहोत, त्यामुळे ही भाजी थोडीशी सैलसर असते। यासाठी इथे पाणी घातलं, पाण्याला उकळी आली। आता यामध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून मी ठेवले होते, ते घालायचे आणि हे सगळं आता छान एकजीव करून घेऊया। तर जेव्हा आपण मार्केटमध्ये मैसूर मसाला डोसा खातो तर ते अशा पद्धतीची भाजी डोस्यावरतीच तयार करतात, पण इथे घरी बनवताना आपण प्रत्येक डोस्यावरती तयार करू शकत नाही, म्हणून आपण कढईमध्ये ही भाजी तयार करून घेतोय। तर अशी ही सैलसर भाजी पहा तयार झाली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि आता यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। याबरोबरच बारीक चिरलेली कोथिंबीर घातली।
मिक्स करून घेऊया आणि ही भाजी आता आपण काढून घेऊया। तर हा मसाला आपला तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर इथे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर आपण भाजी बनवली तेवढ्या वेळामध्ये हे पीठ छान तयार झालं आपलं। रवा छान फुलला यातला आणि अगदी परफेक्ट आहे। तुम्हाला जर घट्ट वाटत असेल डोसा बनवण्यासाठी तर थोडंसं पाणी घालू शकता, मी इथे घालत नाही आहे। नेहमीच्या आपल्या डोशाच्या पिठाप्रमाणे हे पीठ तयार करून घेतलं आहे। आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। दही आणि सोड्यामुळे हे पीठ इन्स्टंट असं फर्मेंट होतं। सोड्यावरती मी थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता याचा आपण डोसा बनवूया। तर इथे मी डोसा तवा गॅसवरती गरम करत ठेवला होता। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आता तव्याची वरची बाजू थोडीशी थंड होण्यासाठी पाणी शिंपडायचं आहे। एक्स्ट्राचं पाणी पुसून घ्यायचं आहे। आता डोसा बनवण्यासाठी हा तवा अगदी तयार आहे। आता सेंटरला 1 ते 1.5 चमचा डोस्याचं पीठ घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असा हा डोसा तुम्हाला पसरवता येतो। आता हा तवा मोठा आहे, यासाठी तवा फिरवून हा डोसा आपल्याला सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे डोशाला सगळीकडून छान असा ब्राऊन रंग येईल, एकसारखा रंग येईल। तवा जर फिरवला नाही तर सेंटरलाच फक्त डोसा ब्राऊन होतो। तर असा सगळीकडून मी डोसा भाजून घेतला। वरची बाजू आता ड्राय झाली आहे। वरची बाजू ड्राय झाल्यानंतर यावरती आवडीप्रमाणे तूप, तेल किंवा बटर घालायचं आहे। इथे मी बटर घालते। बटर घातल्यानंतर हा डोसा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर आता पहा छान रंग आला डोस्याला, सगळीकडून एकसारखा असा ब्राऊन झाला आहे डोसा। आता आपण हा काढून घेऊया आणि मी तुम्हाला दुसरा डोसासुद्धा बनवून दाखवणार आहे, ज्यावरती आपण मसाला पसरवून घेऊ। तर हा आपला साधा डोसा तयार आहे। अगदी क्रिस्पी असा डोसा तयार होतो। आता आपण आणखी एक डोसा बनवूया। तर इथे मी 1 चमचा पीठ घातलं, डोसा पसरवून घेऊया। वरची बाजू ड्राय झाली, आता मी बटर लावून घेते। तर पाहू शकता किती मस्त जाळी आली डोश्याला आणि बटर घातल्यामुळे अगदी मस्त दिसतोय। ब्राऊन रंग दिसायला लागलाय। असा डोसा ब्राऊन व्हायला लागला की यावरती भाजी पसरवून घ्यायची, जो आपण बटाट्याचा मसाला बनवला तो यावरती पसरवून घ्यायचा आहे। सगळीकडे एकसारखा असा पहा पातळ लेयर मी पसरवून घेतले। आता हा डोसा आपण फोल्ड करूया। तर हा डोसा असा ट्रायंगल शेपमध्ये फोल्ड केला जातो। ट्रेडिशनली मैसूर मसाला डोसा अशा पद्धतीने फोल्ड करतात। तर आता आपण हा असा ट्रायंगल शेपमध्ये फोल्ड करूया। काढून घेऊया। तर आपला हा मस्त असा मैसूर मसाला डोसा तयार आहे। नक्की करून पहा, तुम्हाला याची चव नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।